गोकुळ साखर कारखान्याकडे थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 17 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने बुधवारी धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव येथे शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले होते। जलसमाधी आंदोलनानंतर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतरही कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारच्या विविध विभागांना प्रतिकात्मक स्वरूपात 1 रुपया पाठवून भीक मागो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। तसेच न्याय न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। काल जलसमाधी आंदोलनानंतर काय घडलं, पुढे काय कोणते अधिकारी वगैरे तुम्हाला भेटले, काय आश्वासन वगैरे दिलं का त्यांनी? नाही, कालचं जलसमाधी आंदोलन झालं आणि ते आम्ही यशस्वीरित्या पारही पाडलेलं आहे। त्या जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला शासनाला आणि प्रशासनाला जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिलेला आहे आणि प्रशासन हल्लंय असं आम्हाला वाटतंय। पण आत्ताच्या क्षणापर्यंत, कालच्या घटनेपासून तर आजपर्यंत कुणी कोणताही अधिकारी आमच्यापर्यंत आलेला नाही आणि आम्हाला कुणी संपर्क साधलेला नाही। काल जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही तेच सांगितले की आउट ऑफ रूल जाऊन काय काम करता येते का, रूल बेंड करून काय मदत करता येते का, याच्याबद्दलही चर्चा झाली आणि त्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मकता दाखवली। मी मुंबईला जातो, मुख्यमंत्र्यांशी भेटतो, हा विषय त्यांच्या कानावर घालतो आणि एक विशेष पॅकेजची मागणी करून आपण शेतकऱ्यांची बिलं कंप्लीट करू असंही बोलणं झालं। आणि मी त्यांना सांगितलं की एका प्रोजेक्टची जी रक्कम असते, थोड्या दिवसासाठी प्रोजेक्ट थांबवा किंवा तो चालू राहू द्या, त्यातले एक 50 कोटीची रक्कम इकडे शेतकऱ्यांसाठी वर्ग करा आणि RRCची कारवाई झाल्यानंतर तेच 50 कोटी परत त्यांना रिफंड करा, म्हणजे आम्ही इथून मोकळं राहू। हा एक विषय बोललो, त्याच्याबद्दल ते सकारात्मक होते। त्याच्यानंतर मला इतकंच म्हणायचं आहे की प्रशासन आमच्याकडे लक्ष कमी देत आहे, शासनाचं लक्ष तर अजिबात नाही। आज 18वा दिवस आहे आम्ही इथं आंदोलन करतोय। कालची एक बातमी होती, एका महिला शेतकऱ्याच्या खांद्यावरचा जू आदरणीय देवाभाऊंनी उतरावला। त्या महिलेसाठी देवदूत म्हणून ते धावून गेले, म्हणजे तिच्या खांद्यावरचा जो जू होता ओझ्याचा, त्यांनी तो बैलाच्या खांद्यावरती दिला, एक बैल त्यांनी मदत म्हणून दिला। आम्ही इथं 18 दिवस झालं बघतोय, आमच्या खांद्यावरचं वजन तुम्ही कमी करणार का नाही? आमच्या डोसक्यावरचं जे वजन सध्या आहे, कर्जाचा डोंगर सध्या आमच्या खांद्यावरती आहे, तो तुम्ही कमी करणार आहात का नाही? तिथं जी संवेदनशीलता दाखवली ती आम्हा या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही दाखवणार आहे का नाही? 18 दिवस झाले 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आम्ही इथं बसून आहोत, घरदार सोडले, एकही दिवस घरला कोणता शेतकरी गेलेला नाही। त्याची तुम्ही दखल घेणार आहात का नाही? तुम्ही संवेदनशील आहात हा महाराष्ट्र जाणतो, पण या कृतीतून तुम्ही जाणून द्या, या शेतकऱ्यांना मदत करा। उलट जर नसेल, जर तुमच्यानं पैसे देणं होत नसेल तर तुम्ही शासकीय बँकांना आदेश द्या की जेवढे शेतकरी या कारखान्याचे बिलं देणार आहे कारखाना, त्या सगळ्या शेतकऱ्याला एवढ्याच रकमेचं बिनव्याजी कर्ज द्या। माझी जवळपास 12 लाखाची रक्कम आहे, मला 12 लाखाचं कर्ज द्या बिगर व्याजी वापराला। RRCची रक्कम आली तर ती रक्कम तुम्ही डायरेक्ट बँकेला जमा करा माझ्या नावावर, हे तर करा, पण ते तत्काळ करा। 1-2 दिवसामध्ये हा विषय मार्गी लागला पाहिजे, एवढा विषय आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगतो। आणि आदरणीय पालकमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही भेट द्यावी। आपण काल बोलताना सांगितलं की मला आंदोलन माहिती नाही, निवेदन दिलेलं नाही आणि त्याच्यामुळं मला त्याची कल्पना नाही, पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणाला सांगतो की आम्ही आदरणीय जयकुमार गोरे साहेब जे पालकमंत्री आहेत, हे पत्र आहे 25 तारखेचं आहे आणि त्यांच्या काय हे शिक्का त्यांच्या कार्यालयाचा, हे पत्र दिले आम्ही। पण त्यांना जर त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी जर हे पत्र दाखवलं नसेल तर त्यात आमचा काय दोष आहे? ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे की कार्यालयाला पत्र येतात, त्याची कारवाई केली जाते, ते कारवाईसाठी पुढं पुटअप केले जातात, त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची हे पालकमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे। मग तुम्ही पत्रव्यवहारच बघत नसाल तर तुम्हाला कसं कळणार आहे? तुम्ही 2-4 वेळेस सोलापूर शहरामध्ये येऊन गेलात, जिल्हा परिषदच्या भोवताली फिरून गेलात, गेटवर आंदोलन चालू आहे, तुम्ही आला नाहीत। बाकीचे इतर कार्यक्रमासाठी तुमच्याकडे वेळ आहे, मग शेतकऱ्यांनाही वेळ द्या। तुम्ही पालक आहात, तुमच्यासमोर तुमच्यासोबतच आम्हाला भांडावं लागणार आहे। आम्ही रडलं तरच माय आम्हाला दूध पाजणार आहे, तुम्हीच आमचे माय बाप आहो, मग आम्ही बोलायचं कुणाशी? या गोष्टीचा पालकमंत्र्यांनी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करावा आणि संवेदनशीलतेनं हा मार्ग कमीत कमी वेळेमध्ये मार्गी लावावा, एवढी भूमिका काय असणार आहे? आता पुढची जी भूमिका आमची आहे की आता आम्ही 2 आंदोलनं या आंदोलनाच्याच माध्यमातून भाग म्हणून केलेले आहेत। पुढचं जे आंदोलन आहे ते आमचं भीक मागो आंदोलनाचं आमची नियोजन चालू आहे आणि त्या भीक मागो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जी रक्कम जमा होत त्यातला 1 रुपया आम्ही राष्ट्रपती, दुसरा पंतप्रधान, तिसरा केंद्रीय सहकार मंत्री, नंतर राज्याचे सहकार आयुक्त, सहकार मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, ह्या सगळ्यांना 1-1 रुपया आम्ही त्या भिकेच्या माध्यमातून आलेला। म्हणजे आम्हाला भीक मागायची पाळी आली, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर किमान या रुपयाच्या माध्यमातून तुम्ही सरकार चालवा।
त्या माध्यमातून तर तुमचं प्रशासन हलू शकतं का नाही हे आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. म्हणून आम्ही हे भीक मागू आंदोलन करणार आहे. आणि जर या माध्यमातून ही जर तुम्ही दखल घेणार नसाल तर याहीपेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. भलेही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही तर तुम्ही डायरेक्ट गोळ्या घालाव या इथंपर्यंतच्या विचारानं आम्ही इथे येऊन बसला. तुम्ही काही मार्ग ते हे करा, पण शेवटचा जर पर्याय आम्ही जर हत्यार जर उपसलं तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल याचा तुम्ही विचार करावा. एवढंच माझं प्रशासनाला आणि शासनाला सांगणं आहे.